नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझं नाव धीरज आणि मी भावीला कशी मस्त दुपारी ठोकली हे पाहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर अजिबात विसरू नका. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तशी ही गोष्ट आहे आत्ताच्याच आठवड्यात घडलेली. तसं मी आधीच्या जॉबला रोज नियमितपणे जात होतो, पण अचानक एक दिवस डायरेक्ट जो कधी कोणाशी बोलत नसायचा, कधी दिसत नसायचा, तो आज लोकांशी बोलत होता आणि त्यानं सगळ्यांना आज चहा सांगितला आणि नाश्ताही सांगून सगळ्यांना चकित केलं आणि त्यानं जाहीर केलं की आपण ही ब्रांच बंद करतोय, तर तुमचा पगार उद्या मिळेल आणि तुम्ही दुसरा जॉब पहा. अरे बापरे, आता काय करायचं? मला तर दुःख, राग सगळंच एकदम आलं होतं. माझे हप्ते पण सुरू होते आणि आता मी लगेच दुसरा जॉब कसा शोधायचा या विचारात पडलो. पण मी शोधाशोध सुरू केली आणि कसा बसा मला एक जॉब मिळाला, पण त्यासाठी मला तिकडे रूम घेऊन राहावं लागणार होतं. म्हणून मी घरी सगळं बोलून ही वेळ निघून जाईपर्यंत निघालो आणि जाऊन एक दिवस हॉटेलमध्ये राहून ऑफिसला जाऊन आलो. सगळं ठरलं आणि मग आठवडाभर काम करून मी रूम शोधू लागलो. 3 किलोमीटरवरतीच एक चांगली रूम भेटली. मस्त टेरेसवरती रूम होती आणि अगदी हवेशीर होती. मी घरमालकाला म्हणजेच त्या म्हाताऱ्याला भेटलो, त्यानंतर आजीलाही भेटलो आणि त्यांचा मुलालाही भेटलो. थोडा उन्हाळ्याचा सीझन चालू होता आणि मी मग तिथं राहायला सुरुवात केली. अचानक मी रूममध्ये झोपलेलो असताना मला माझ्या दरवाज्यावर हालचाल दिसली, पण मी परत झोपलो आणि म्हटलं नंतर उठून तोंड वगैरे धुवून पाहू. त्यानंतर मग मी थोड्या वेळानं झोपेतून उठलो आणि चहा आणि सिगरेट घेऊन मी बाहेर आलो. तर माझी चप्पल तिथे नव्हती. मी इकडे तिकडे खाली वाकून पाहिलं तर खाली सुद्धा पडलेली नव्हती. मग मी शूज घालून निघालो तर खाली मालकाच्या दारामध्ये माझी चप्पल होती. मी जाऊन चप्पल उचलेपर्यंत खाली वाकलो आणि तेवढ्यात आतून कोणाचा तरी आवाज आला. अहो, तुमची आहे का चप्पल? मी वरती कपडे वाळत घालायला आले आणि पाय भाजत होते म्हणून घातली तर खालीच घेऊन आले. सॉरी. मी म्हणालो ओके, पण तुम्ही? मी यांची बायको आहे, घरमालकांची. ओह अच्छा. त्यानंतर ती म्हणाली या ना घरात, चहा ठेवलाय. मी म्हणालो नको, मी बाहेरच निघालोय. त्यावर ती म्हणाली अहो या, नवीन नवीन कुठं फिरणार, या इथे बसा. मग मी म्हणालो बरं ठीक आहे, थोडाच द्या. आणि मग आमचं अशा रीतीनं बोलणं सुरू झालं. पण ती बाई म्हणजे मनमोहिनी आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं तर तिचा रंग सावळा असा म्हणता येणार नाही, पण गोल्डन गोरा, ना जास्त काळा ना जास्त गोरा, कमनीय मध्यम बांधा आणि चांगली तब्येत असूनही बाईला पोट नाही, हे मोठं आश्चर्य. आणि ती साडीमध्ये एकदम मस्त दिसत होती. तिची साडी नेसण्याची पद्धतच सांगत होती की ती किती भारी आहे. ती चहा घेऊन आली आणि मला देऊन गेली तशी पाठीमागून मी तिला पाहिलं आणि तिचा पार्श्वभाग पाहून माझा पोपट तर उड्याच मारायला लागला. त्यानंतर मग हा सगळा नजारा पाहून मी माझं मन शांत केलं. त्यानंतर मग बोलताना बोलताना मला कळलं की यांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. मग चहा मी संपवला आणि निघालो. मी वर आलो, पण विचार करू लागलो की 4 वर्ष झाली आणि यांना मूलबाळ नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग मी तो विचार डोक्यातून काढून टाकला आणि मग मस्तपैकी एक सिनेमा मोबाईलवरती पाहत मी झोपून गेलो. त्यानंतर मग आमचं बोलणं रोजच व्हायला लागलं. आधीमध्ये ते जेवायला बोलवायचे आणि मीही जायचो तिच्यासाठी. असेच दिवसामागून दिवस जात होते. मला इथे ऑफिसमध्ये आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. माझ्या ऑफिसच्या रिपोर्टप्रमाणे मी जवळजवळ कंपनीला 30% प्रॉफिट मिळवून दिला होता आणि म्हणून माझं प्रमोशन झालं. आणि आता आम्ही फ्लॅट शोधू लागलो. त्यांना मी हे बोललो, पण हे सांगताना तिचं तोंड पडलं होतं आणि ते तिनं दाखवलं नाही, पण मी ओळखलं. पण मग यामागचा उद्देश माझा रूम सोडण्याचा नव्हता, तर मला तिचा नंबर मिळवायचा होता. परत दुसऱ्या दिवशी मी कामावरून आलो तसा मला पुन्हा त्या दरवाज्यातच भेटल्या आणि मग मी मुद्दामच नाटक केलं की यार, मला दिवसभरामध्ये कोणाचेही फोन आले नाहीत, माझा फोन बहुतेक खराब झालाय. पण मी हुशार होतो. मी त्याआधीच फोन फ्लाईट मोडवरती टाकला होता आणि मग
मी त्यांना सांगितलं की तुम्ही फोन लावून पाहता का मला, म्हणजे मला कळेल की फोन चालू आहे की नाही. असं म्हणून मग तिने माझा नंबर घेतला आणि मग मला जे हवं होतं तेच तिथून पुढे झालं. त्यानंतर 3 दिवसांनी रात्री मला व्हॉट्सॲपवरती मेसेज आला, हाय. तिचा फोटो ओळखूनही मी म्हणालो, कोण? अहो मोहिनी. ओके बोला ना. झालं का जेवण? हो. आणि तुमचं? हो झालं, पण खूप हाल होत असतील ना असं बाहेर जेवायचं म्हटल्यावर. मी म्हणालो, आता जमून घ्यावं लागतं, पर्याय नाही. ती म्हणाली, हो ना, मग बाकी? मी म्हणालो, काही नाही, कामावर जायचं आहे उद्या, गुड नाईट. मला तिला भाव द्यायचा नव्हता. मी झोपलो आणि आता रोजच ती आणि मी मेसेजवर बोलू लागलो. यातच मला कळालं की कोरोना काळात तिच्या नवऱ्याचा जॉब सुटला होता आणि तिला अजून काही मूलबाळही नव्हतं. आणि मग मी तिला म्हटलं सहज की अजून तुम्हाला मूलबाळ का नाही बरं? तर मग ती म्हणायला लागली की आम्हाला नको आहे लगेच, कारण आम्ही अजून स्टेबल नाही म्हणून. मग मी ओके म्हणालो. त्यानंतर पुन्हा एक दिवस मी तिला वर येताना कपडे वाळत घालताना पाहिलं. कपडे वाळत घालतानाही आम्ही गप्पा मारत होतो. त्यानंतर ती गेली आणि मग मी येऊन मस्तपैकी आराम करत झोपलो. मग मी संध्याकाळी उठलो तर तिची कपडे अजूनही दोरीवर होती. तर मला त्यामध्ये एक नवी निकर दिसली आणि मी इकडे तिकडे पाहत ती लांबवली आणि रूममध्ये आणली आणि त्यावरती खाली सफेद डाग होते. आणि तेवढ्यात मला पाऊस पडायचा आवाज आला. कपडे त्यांचीही भिजत होती आणि माझीही भिजत होती. मग मी काय केलं, मी सगळी कपडे काढून माझ्या रूममध्ये आणून ठेवली, त्यांची सुद्धा. आणि मग सकाळी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की माझी कपडे देता का तुम्ही? तर मग मी म्हणालो की हो, मी तुम्हाला कपडे देतो, कारण रात्री पाऊस आला होता म्हणून मग मी ते काढून आणले, पण थोडेसे ओले आहेत. असं म्हणून मग मी तिला कपडे द्यायला लागलो. तर कपडे देताना तिच्या डाव्या बॉलवरती माझा हात घासला गेला आणि मग तिनं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मग मला थँक्स म्हणून निघून गेली. मी हुशार होतो, मी तिची निकर दिलीच नव्हती. आणि मग दुसऱ्या दिवशी ती आली आणि मला म्हणू लागली की काही राहिलं होतं का? तर मग मी म्हटलं, हो, तुझी निकर राहिली होती. मग ती माझ्याकडे आश्चर्यानं पाहू लागली आणि मला म्हणाली, आज तुम्ही नाही, डायरेक्ट तुझी निकर म्हणालात? आणि मग मी तिच्याकडे जशी तिची निकर दिली तशी ती लाजली. आणि मग त्यानंतर त्या रात्रीही तिचा मेसेज आला, थँक्स, कपडे नीट ठेवल्याबद्दल. आणि मग मी तिला म्हणालो, वेलकम. आम्ही बोलतच होतो की जरा वेळात बोललो आणि मग झोपलो. मग 1 आठवडा असाच गेला आणि सुट्टीचा दिवस आला. तिला मी परत वर येताना पाहिलं आणि आज डोक्यामध्ये एक वेगळाच विचार होता की हिचे दोन्ही आंबे दाबायचे हे मी ठरवलं. आणि मग तिच्या आवाजावरती मी वरच्या बाजूला होतो आणि अचानक फोनवरती बोलायचं नाटक करत मी सरळ समोर घुसलो आणि ती आणि मी धडकलो आणि तिची बादली पडली आणि ती मागे पडणार अशातच तिच्या साडीचा पदर मी हातात घेतला आणि एका हाताने तिला मी जवळ उठली आणि मुद्दाम सावरत फक्त पदर वर पडेल म्हणून नाटक करत घाईघाईत मी तिचा बॉल धरला आणि पदर पटकन मोकळा सोडला. ती घाबरली होती पडेल म्हणून आणि तिनं डोळे उघडले तर ती माझ्या हातामध्ये तिचे बॉल पाहून थोडीशी चकित झाली. तिनं खाली पाहिलं तर पदर पडला होता आणि मी बॉल धरला होता. ती म्हणाली, थँक्स. मी म्हणालो, लागलं तर नाही ना? नाही, तुम्ही पकडलं म्हणून वाचले मी. मी म्हणालो, सॉरी, मी पाहिलंच नाही, मी घाईत निघालो होतो, नक्की लागलं नाही ना? ती म्हणाली, नाही लागलं, पण दुखतंय. कुठे दुखतंय? ती म्हणाली, लागलं नाहीये, पण जे दाबून धरलंय ते दुखतंय. आणि मी पुन्हा भानावर यायचं नाटक करत हडबडीत तिला सोडलं आणि सॉरी बोलून निघालो. त्यानंतर मग 2 दिवस आमचं बोलणंच झालं नाही. त्यानंतर मग तिचा मेसेज आला की काय, कुठे गायब आहेत? तर मग मी तिला म्हणालो की तुमचा गैरसमज तर झाला नाही ना, कारण मी घाबरलो आहे. तेव्हा मग ती म्हणाली, इट्स ओके, चुकून झालं, असू द्या.
मग मी पण हो म्हणालो. पण आता ती बाई हा प्रश्न टाकेल हे मला अपेक्षितच नव्हतं आणि गेम मी नक्कीच खेळला असता, पण तिने इथून पुढं काही वेगळंच समजलं. ती म्हणाली, पण काय हो, कसं वाटलं दाबून? मी म्हणालो, काय? तीच माझी छातीची इतकी दाबली की पार नखं रोवलीत त्यात. मी म्हणालो, सॉरी, त्यावेळी समजलंच नाही, पण सॉरी. ती म्हणाली, हे बघा कडेनं कसं झालंय, मला फोटो दाखवत म्हणाली. तिनं नॉर्मल ओरखडलेला फोटो पाठवला आणि मी डायरेक्ट फोटो आला तेच पाहून शॉक झालो आणि म्हणालो, सॉरी. ती म्हणाली, बस झालं तुमचं सॉरीचं नाटक, मला कळतं सगळं. डोळ्यात पाहिलं मी तुमच्या की कसं पाहता माझ्याकडे. त्यानंतर मी म्हणालो, नाही हो, तसं काही नाही. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, इथून पुढे नक्की काय होईल ते? मित्रांनो, इथून पुढे बरंच काही घडणार आहे, पण ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.